देशाच्या नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी. हो, तुमचा डेटा स्कॅमर लोकांकडेही पोहोचतो. म्हणूनच अचानक कॉल येतो, लोन घ्या, शेअर मार्केट टिप्स सांगतो, KYC अपडेट, किंवा सर तुमचा डेबिट कार्ड ब्लॉक झालाय. हे सर्व कसं शक्य आहे किंवा शक्य होतं? हे शक्य होतं फक्त एका गोष्टीमुळे, आणि ती गोष्ट सांगण्यापूर्वी मी सांगतो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ती कशामुळे शक्य होतं? आपण परवानगी देतो. फॉर एक्झाम्पल, अलाउ स्टोरेज, यस. अलाउ कॉन्टॅक्ट, यस. अलाउ यस. अलाउ लोकेशन, यस. आणि एकदा यस दिलात, समजा तुमचं डिजिटल जीवन विकलं गेलं. आता डिजिटल इंडिया स्कॅम कुठे सुरू होतं? डिजिटल इंडिया वाईट नाही, वाईट आहेत काही ॲप्स ज्यांना भारत हा सर्वात सोपा बाजार वाटतो. या ॲप्सना माहिती आहे भारतातील युजर्सला प्रायव्हसीची किंमत माहीतच नसते. तो फक्त फीचर